राज्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची आणि राजकीय युतीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत। कारण महाविकास आघाडी ही केवळ लोकसभा आणि विधानसभेपुरतीच होती असं विधान हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूयात। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली। मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राज हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार। आधी लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट बघायला मिळाली। मात्र आता महाविकास आघाडीच्या याच एकजुटीला तडा जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संभाव्य युती। ठाकरे बंधूंच्या युतीचा महाविकास आघाडीशी संबंध नाही असं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाली असेल मला सांगा तुम्ही। प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात। हा आतापर्यंत इतिहास आहे। मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही। पण आम्ही बसून चर्चा करून एक वर्षाचा करता येईल का हे प्रयत्न करणार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जवळीक वाढत असल्यानं महाविकास आघाडीतल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय। परप्रांतीयांबाबतची आणि प्रखर हिंदुत्वाची राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसला मान्य होणारी नाही, तर काँग्रेसमुळे राज ठाकरेही महाविकास आघाडीत जाणार नाहीत हे स्पष्ट आहे। त्यामुळे इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत। उद्धव ठाकरेंनी 2 दिवसापूर्वी केलेले हे विधान महत्त्वाचं ठरतं। मी भाऊ अनेक वर्षांत आता बोलत आहेत। अनेक ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन असतील किंवा निवडणुका स्थानिक पातळीवर एकत्र लढत आहेत। पुढचा निर्णय मात्र दोघंही भाऊ घेतील, पण मुंबईच्या हिताचा असेल, महाराष्ट्र हिताचा असेल ते नक्की होईल। पण मग महाविकास आघाडीचं काय? बघा आता कोणाचा जर तरचा निर्णय असेल तो त्यांच्यावर असेल, पण मला वाटतं आता इकडचे जे लोक आहेत त्यांना किती निर्णय घेण्याचे अधिकार आहेत मला माहित नाही। देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि संविधानासाठी लढत आहोत। हे आम्हाला खासगी त्यांना अजून कुठे जाहीरपणे सांगितलं नाही, आम्ही पाहू, अजून बसलेलो नाही। आम्हाला दिल्ली प्रमुख नेते मंडळीशी सुद्धा चर्चा करावी लागणार आहे। पवार साहेबांशी, उद्धवजींशी आम्ही बोलू शकतो। ती बैठका आम्ही करू। कशा पद्धतीनं पुढे जायचं हा विचार आम्ही एकत्र पद्धतीनं करू शकतो। समजा काही ठिकाणी वेगळं असेल तर माहीत नाही कोणाच्या मनामध्ये आज तरी कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे या तिथला कोणता निर्णय एकत्र बसून आमचा झालेला नाही। दरम्यान बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही बंधूंची युती झालीय। ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आलेत। बेस्टच्या निवडणुकीत 21 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा एकत्रित उत्कर्ष पॅनल म्हणून लढवतायत। आनंद आहे, काहीतरी 18 जागा आहेत, 16 जागा उभाटा लढवतोय आणि 2 जागा मनसे लढवतोय। म्हणून त्यांनी 2 जागाच का दिल्यात आता ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। आणि मग जर अशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जर निवडणूक मध्ये त्याची युती झाली तर मनसेला काय मिळेल याची आता शंका यायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे। येणाऱ्या सर्व स्थानिक संस्थेमध्ये आमचे जिल्हा परिषद, आमचे आमदार, आमच्या नगरपालिका, आमच्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आम्ही जिंकणार आहोत। सर्व निवडणुका महायुती जिंकणार आहे। ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत। त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीची दाट शक्यता निर्माण झाली आहे।
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय होणार? महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार की उद्धव ठाकरे बाहेर पडणार? शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाणार? ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीवर काय परिणाम होणार याकडे राज्यात लक्ष असेल. पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई.